4. Subject English. Chapter name is The Kingdom of Plants. Page number 78 and 79. Hi children, today we are going to learn something very interesting. आज आपण एक अत्यंत मजेदार गोष्ट शिकणार आहोत. We will learn about the kingdom of plants. आपण वनस्पतींच्या राज्याबद्दल शिकणार आहोत. Plants are very useful to us. झाडे वापरण्यास अतिशय उपयुक्त आहेत. We should work hard to protect them. त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजे. It is our duty to know about them. त्यांच्याबद्दल जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. So let's start. The kingdom of plants. वनस्पतींचे राज्य. Kingdom means राज्य and plants means वनस्पती. Let us take a trip to the kingdom of plants. वनस्पतींच्या राज्यातून आपण एक फेरफटका मारूया. What a great variety. Variety means विविधता किंवा वेगळेपणा. किती विलक्षण विविधता. There are thousands and thousands of different types of plants here. येथे हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. This is moss. Moss means शेवाळ. ते शेवाळे आहे. It is soft. Soft म्हणजे मऊ. ते मऊ आहे. It looks like a bright green carpet. Carpet means गालिचा. ते एखाद्या हिरव्या गालिच्या सारखे दिसते. Look at the grass. त्या गवताकडे पहा. This too is soft, green and short. हे सुद्धा मऊ, हिरवेगार आणि आखूड आहे. But do you know? परंतु तुम्हाला माहित आहे का? राईस, व्हीट अँड ज्वार. भात, गहू आणि ज्वारी आर ऑल्सो टाइप्स ऑफ ग्रास. हे एक गवताचेच प्रकार आहेत. दे गिव्ज अस ग्रेन. ते आपल्याला धान्य देतात. ग्रेन मीन्स धान्य. धिस प्लांट्स हॅज अ थिन स्टेम अँड सो मेनी लीव्ज. या वनस्पतीला बारीक खोड आणि अनेक पाने असतात. थिन मीन्स बारीक, स्टेम मीन्स खोड आणि लीव्ज मीन्स पाने. इट इज अ हर्ब. हर्ब म्हणजे औषधी वनस्पती. ती औषधी वनस्पती आहे. धिस प्लांट्स हॅज अ टफ स्टेम अँड सो मेनी ब्रँचेस. टफ मीन्स दणकट किंवा चिवट आणि ब्रँचेस म्हणजे फांद्या. या वनस्पतीला चिवट खोड आणि अनेक फांद्या असतात. इट हॅज मेनी लीव्ज टू. तिला अनेक पाने सुद्धा असतात. इट इज बुश और श्रब. श्रब मीन्स झुडूप. ते एक झुडूप आहे. अँड लुक ॲट धिस. आणि याकडे पहा. व्हॉट अ थिक ट्रंक. थिक म्हणजे जाड आणि ट्रंक म्हणजे खोड किंवा झाडाचा बुंधा. किती जाड खोड किंवा बुंधा आहे. इट इज सो टॉल. ते किती उंच आहे. इट्स अ ट्री. ते झाड आहे. कॅन यू क्लाइंब अ ट्री. तुम्ही झाडावर चढू शकता का. व्हॉट डू यू सी हिअर क्लाइंबिंग दिस ट्री. आपल्याला या झाडावर चढणारे काय दिसत आहे. इट्स अ क्लाइंबर ऑर अ व्हाईन. व्हाईन मीन्स लता किंवा वेल. ती लता किंवा वेल आहे. These plants grow very fast. Grow means वाढतात. या वनस्पती फार झपाट्याने वाढतात. Be very careful with these plants. या वनस्पतीपासून फार सावध राहा. It's a cactus. Cactus means निवडुंग. तो एक निवडुंग आहे. It has many thorns. Thorns means काटे. त्याला अनेक काटे असतात.
द थॉर्न्स कॅन प्रिक यू. प्रिक म्हणजे टोचणे. ते काटे तुम्हाला टोचू शकतात. द प्लांट्स किंगडम इज अ ब्युटिफुल किंगडम. वनस्पतींचे राज्य हे एक सुंदर राज्य असते. वुड यू लाईक टू ग्रो अ प्लांट? तुम्हाला एखादी वनस्पती वाढवायला आवडेल का? तर याचे उत्तर आपल्याला देता येईल येस, आय लाईक टू ग्रो अ प्लांट्स. सो स्टुडंट्स, इट्स अवर ड्युटी टू प्लांट टू मोर अँड मोर ट्रीज. म्हणून मुलांनो, अधिकाधिक झाडे लावणे हे आपले कर्तव्य आहे. प्लांट्स ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. अँड गिव्ज अस द ऑक्सिजन वी नीड. आणि ऑक्सिजन देतात ज्याची आपल्याला गरज आहे. विच वी नीड टू लिव्ह लाईफ. ज्याची जीवन जगण्यासाठी आपल्याला गरज आहे. आता या पाठाच्या खाली काही ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, ते आपण पाहूया. क्वेश्चन 2. लिस्ट द नेम्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स. वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या नावांची यादी लिहा. या ठिकाणी आपण नमुना दाखल एक यादी लिहूया. मॉस शेवाळ, ग्रास गवत, ग्रेन्स धान्य, हर्ब औषधी वनस्पती, बुश झुडपे, व्हाईन लता किंवा वेल, कॅक्टस निवडुंग. क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ पिक्चर्स टू शो द फॉलोविंग. खालील भाग दाखविण्यासाठी चित्रे काढा. स्टेम. स्टेम म्हणजे खोड. ब्रँच. ब्रँच म्हणजे फांदी. ट्रंक. ट्रंक म्हणजे खोड. बुश. बुश म्हणजे झुडूप. लीफ. लीफ म्हणजे पान. थॉर्न काटा. या ठिकाणी आपण नमुना दाखल चित्र काढून हे झाडांचे वेगवेगळे भाग या चित्रात दाखवूया. सो स्टुडंट्स, did you understand this lesson? See you again with another subject in the next video. Till then, keep listening, speaking, reading, writing and learning. And stay home, stay safe. Take care. Bye bye.